आता कालच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं? आपण नॅव बार क्रिएट केला होता. त्याच्यानंतर हिरो सेक्शन नंतर आपण प्रोजेक्ट सेक्शन वर आलतो, बरोबर. आणि ऑलमोस्ट आपण बराचसा पार्ट कम्प्लीट केलाय प्रोजेक्ट सेक्शनचा. तर त्याच्यामध्ये काही थोड्या गोष्टी राहिलेल्या आहेत, तर त्या आपण कव्हर करू आणि ट्राय करू अख्खा प्रोजेक्टच कम्प्लीट करण्याचा. ठीक आहे. तर हा काय आपला मेन प्रोजेक्ट आहे. आपला प्रोजेक्ट कुठे आहे? आपला इथे आहे. ठीक आहे. गो लाईव्ह. आपल्या प्रोजेक्टची विजिबिलिटी काहीतरी अशी आहे आणि त्याच्यावरती आपण ॲनिमेशन अप्लाय केलं, बट काय राहिले आपल्याला, एक तर बॅकग्राऊंडचा टिंट राहिलाय हे इमेज वरती, बरोबर. इमेज वरती आपल्याला बॅकग्राऊंड टिंट अप्लाय करायचं आहे, म्हणजे काय करायचंय की बाकीचे जे कलर्स आहेत का नाही, आता इथं रेड कलरचं एक आयकन आहे काहीतरी, इथं बटन आहे बॅक साईडला, इकडे बटन आहे, परत बॅक साईडला काय लॉंगर आणि सेफरचा एक टेक्स्ट आहे. तर ह्यांचा जो कलर आहे तो ऍज इट इज राहिला पाहिजे. परत आपली जी कार आहे तिचा पण कलर कसा राहिला पाहिजे, ऍज इट इज. तर ते सगळे कलर ऍज इट इज राहून आपल्याला एक टिंट अप्लाय करायचा आहे. तो टिंट कशा अप्लाय करायचा, ह्या कार्ड वरती अप्लाय करायचा आहे, बरोबर ना. ही जी बॅकग्राऊंड इमेज आहे त्याच्यावरती अप्लाय करायचं. पण त्यासाठी आपण काय करणार त्यासाठी, आपण कुठे, इथे, बरोबर. आपलं हे कार्ड आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा सिलेक्टर्स आहेत. आपलं एलिमेंट सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, आयडी सिलेक्टर आणि अजून कुठलं सुडो सिलेक्टर म्हणून, बरोबर. आता ज्यावेळेस आपण बिफोर सुडो सिलेक्टरचा यूज करतो, बिफोर आपण कुठे यूज केला त्याचा, इथं, कुठं, इथं, बरोबर ना. प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट आहे माझं, त्याच्यावर मी बिफोर सुडो सिलेक्टरचा यूज केला. बिफोर म्हणजे काय, च्या अगोदर, आणि आफ्टर म्हणजे काय, च्या नंतर. आता बिफोर म्हणजे कार्डच्या अगोदर आणि आफ्टर म्हणजे काय, कार्डच्या नंतर. जे माझं कार्ड आहे ना त्याच्या वरती मला काहीतरी टिंट पाहिजे, कलर पाहिजे कसला तरी, बरोबर, बॅकग्राऊंड टिंट पाहिजे. आता आपण हे बघू काय, बिफोर. तर त्यासाठी काय करायला लागणार आहे, बॅकग्राऊंड, आणि आपण काय करू इथं, लिनियर ग्रेडियंट अप्लाय करू. लेट सपोज 45 डिग्री. कलर कोणता, ब्लू कलर पाहिजे ना आपल्याला, डायरेक्ट येतोय का, नाही. आपण काय करू, 255, 255 आणि 255. 0.9 लिनियर ग्रेडियंट, लिनियर ग्रेडियंट, ठीक आहे. हाऊ टू अप्लाय लिनियर ग्रेडियंट. आता त्याचा सिंटॅक्स मी विसरलो. ह्याचा अर्थ असा आहे का की आपण वेब डेव्हलपमेंट सोडून द्यायला पाहिजे, नाही. मग काय बघणार आपण, सिंटॅक्स बघणार कसा आहे त्याचा. लिनियर ग्रेडियंट कसं असाइन केलंय, रेड येलो बॉटम डिग्री, ठीक आहे. 45 डिग्री ब्लू कॉमा, अशा व्हॅल्यू मध्ये पण यायला पाहिजे होतं ना, ते का नाही आलं. आपण व्हॅल्यू मध्ये पण करू शकतोय ना, इथं दिलंय का त्यांनी, काय RGB असा फॉर्मॅट आहे ना राईट करण्याचा डिग्री मध्ये. ठीक आहे. आपल्याला कलर कोणता पाहिजे, आपण काय करू,
कलर पिकर वर जाऊ. कलर पिकर. आपल्याला कलर कसा पाहिजे? आता आपण ह्याच्यावरती ज्या वेळेस आपली मेन वेबसाईट आहे ह्याच्यावरती होवर करतोय, कसा आहे कलर? थोडा ब्लूइश आहे, बरोबर ना? इथं आपण काय करू, याला ब्लूइश कलर थोडासा बनवू. बनला. असा कलर आहे, ठीक आहे. आता इथं काय त्याची हेच व्हॅल्यू आहे ना, आपल्याला कशी पाहिजे बघ, हेच मध्ये करू शकतो. बघायचं का एकदा? कंट्रोल व्ही. ओके झाला. आपली कुठे इथे. ओके. सो फॉर स्केल x1 ट्रान्सफॉर्म रिजन x ऍक्सिस इथे काय देऊ? ठीक आहे. होवर केल्यानंतर ना त्याच्यावरती आपल्याला हा कलर विजिबल व्हायला पाहिजे होता बॅकग्राऊंडचा, बट का नाही होते? बॅकग्राऊंड इमेज हीच प्रॉपर्टी बॅकग्राऊंडची, ज्याच्या थ्रू आपण कलर ऍड करू शकतो. बरं ठीक आहे, आपण बघू. आपण काय करू, पहिल्यांदा टेंट ऍड करू. टेंट साठी मला काय यूज करायला लागणार आहे? माझं जे प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट आहे, तर त्याच्यावर मी काय करणार आपण कंट्रोल व्ही आफ्टर प्रॉपर्टीचा यूज करणार, आफ्टर सुडो सिलेक्टरचा, बरोबर. आफ्टर साठी काय कंटेंट काय असणार आहे माझा? एमटी कंटेंट नाही काय टाकायचा. त्याची पोझिशन काय असणार आहे? पोझिशन ऍब्सोल्यूट, बरोबर. टॉप पासून 0, त्याच्यानंतर बॉटम 0. थोडासा आजारी बरं का मी, त्यामुळे थोडस ऍडजस्ट करून घ्या. ओके. राईट पासून काय 0 आणि लेफ्ट पासून काय 0. ऍब्सोल्यूट केले, टॉप 0, बॉटम 0, राईट 0. आता मला काय करायचं, कलर द्यायचा आहे त्याच्यासाठी. आपण काय केलं, लेट सपोज बॅकग्राऊंड कलर कोणता द्यायचा? ठीक आहे, हाच घेऊन घेऊ. बॅकग्राऊंड आफ्टर प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट करू. ओके. काय केलं आपण, प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट, जे माझं कार्ड पहिले, तर त्याच्यावरती आपण काय केलं, आफ्टर सुडो सिलेक्टरचा यूज केला. कंटेंट एमटी पोझिशन ऍब्सोल्यूट. ओके. बॅकग्राऊंड म्हणजे जे माझं बॅकग्राऊंड आहे प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट, त्याच्यावरती हा कलर आपण अप्लाय केला. मग आपण समजा लेट सपोज फिल्टर अप्लाय केला तर काय होईल? फिल्टर शॅडो, शॅडो नाही, शॅडो तर व्याख्याला जाणार ना. फिल्टर अप्लाय करू आपण. फिल्टर ग्रे स्केल 1, ग्रे स्केल 0, परसेंट. प्रॉपर्टी अप्लाय का होत नाही बरं?
why they are not applying. Okay. एक मिनिट, आपण काय करू, आपला जो मेन प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामध्ये काय आपण अप्लाय केलंय त्याला एकदा बघू. प्रोजेक्ट कार्ड, आफ्टर ऍब्सोल्यूट बॅकग्राउंड कलर, शेड इंडेक्स 0, पोझिशन ऍब्सोल्यूट 0. ठीक आहे. प्रोजेक्ट कार्ड बिफोर बॅकग्राउंड लिनियर ग्रेडियंट कलर, शेड इंडेक्स 1. ओके. जेड इंडेक्सचा लोच आहे काय? आपण लेट सपोज बॅकग्राउंड कलरला इथं काय केलं, आफ्टर साठी ना थोडासा ब्लॅकिश ठेवला आणि ठीक आहे, जेड इंडेक्स काय दिला आता 0. ओके. वर केल्यानंतर दिसतंय आणि आता जेड इंडेक्स 1 आहे एज इट इज. नाही, ही आपली नाही ना, ही आपली कशाचा प्रोजेक्ट कार्ड बिफोरचा जेड इंडेक्स 1. ठीक आहे. आता 1 मिनिटासाठी आपण काय करू, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत का नाही ह्यांना नंतर अप्लाय करू आपण. आता हे व्हायला पाहिजे होतं आपल्या, बट आय डोंट नो काय रिझन आहे ह्याचं. बट आपण जे आपलं पुढचं प्रोजेक्ट आपल्याला बनवायचंय तर ते बनवू. ते काही मेजर प्रॉब्लेम नाही, बट कालच्या पण लेक्चर मध्ये असंच झालं होतं. बट त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होतो आपला मोस्टली. सो आपण काय करू, या कार्डची अलाइनमेंट आहे ना तर त्याच्यावरती फोकस करू. आता बघा, जे माझं हे कार्ड आहे, पहिलं कार्ड आणि तिसरं कार्ड ते काय सेम आहे, आणि दुसरं कार्ड आणि चौथं कार्ड ह्या 2 कार्ड आपले काय सेम आहेत, म्हणजे त्यांची अलाइनमेंट थोडक्यात सेम आहे. आणि जे आपलं दुसरं आणि चौथं त्यांची काय अलाइनमेंट सेम आहे. पण ते कसे झाले तिथून, हे कार्ड इकडे आणि हे कार्ड इकडच्या साईडला, म्हणजे थोडक्यात ह्याचं मार्जिन काय केलं आपण लेफ्ट साईडला दिलंय, बरोबर ना. कोणत्या कार्डचं, दुसऱ्या कार्डचं. आपण काय करू, आता इथं आपल्या वेबसाईट मध्ये जर बघितलं आपण तर इमेज एकच आहे, कंटेंट पण ऍज इट इज सगळीकडे एकसारखाच येतोय, बरोबर ना. आणि प्रोजेक्ट आहे इथं, हा जो प्रोजेक्ट आहे तर त्याच्या खालच्या साईडला काहीतरी मार्जिन बॉटम आहे, बट इथं आहे का आपल्याला, नाही. मग ते आपण अप्लाय करू. ठीक आहे. कुठं प्रोजेक्ट हेडिंग सेक्शन, आपण काय करू, मार्जिन बॉटम 3 rem. ओके. हेडिंग सेक्शन, हेडिंग सेक्शन कुठे आपला, कार्ड सेक्शन आणि प्रोजेक्ट हेडिंग आहे ना, आपण कुठं दिलता, हेडिंग सेक्शन आहे. प्रोजेक्ट हेडिंग कुठे आहे, प्रोजेक्ट हेडिंग कार्ड सेक्शन, प्रोजेक्ट हेडिंग. ओके. इथं काय देऊ आपण, मार्जिन टॉप, मार्जिन बॉटम. ओके. आपल्याला जेवढं मार्जिन पाहिजे होतं तेवढं मार्जिन आलं.
आता आपण काय करू, प्रत्येक इमेज आहे ना तर त्या इमेजला डिफरंट डिफरंट क्लास असेल. इमेज नाही, सेक्शन, कार्डचा सेक्शन. हा माझा कुठला आहे, पहिला कार्डचा सेक्शन. कुठे गेला, कार्ड सेक्शन फर्स्ट. आता इथं काय करू आपण, कार्ड सेक्शन लेट सपोज आपण काय करू शकतोय, याला डिफरंट क्लास असेल करू. कारण जर आपण ह्याच्यामध्ये चेंज केला तर सगळ्या अख्ख्या कोड मध्ये चेंज करायला लागणार आपल्याला, बरोबर आहे ना. मग मी काय केलं, फक्त इथं चेंज केला, प्रोजेक्ट प्रोजेक्ट आपण काय करू, प्रोजेक्ट प्रोजेक्ट कार्ड किंवा प्रोजेक्ट 1 म्हणून देऊ शकतोय का, प्रोजेक्ट 1 देऊ आपण ह्याला. आणि इथं काय करू, प्रोजेक्ट 2, त्याच्यानंतर प्रोजेक्ट 3, प्रोजेक्ट 4. ठीक आहे. आता प्रोजेक्ट 1 आहे का नाही माझा, तर आपण काय करू, त्याच्यामध्ये आपण जी ही बॅकग्राऊंडची इमेज टाकली का नाही, तर ती त्यात टाकून देऊ, प्रोजेक्ट 1. ओके, ही इमेज आपण तिकडे शिफ्ट केली, कंट्रोल एस. बाकीचं काय झालं आता, एम्प्टी झालं. त्याच्यानंतर काय, डॉट प्रोजेक्ट काय 2. आता ह्याच्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, बॅकग्राऊंड इमेज URL इमेज प्रोजेक्ट 2, 2 नंबरची इमेज तिथे यायला पाहिजे. डॉट प्रोजेक्ट 3. त्याच्यामध्ये काय, बॅकग्राऊंड इमेज URL इमेज प्रोजेक्ट 3, 3 नंबर इमेज आपल्या प्रोजेक्ट कार्ड 3 मध्ये. ओके, डॉट प्रोजेक्ट और बॅकग्राऊंड इमेज URL इमेज प्रोजेक्ट आणि 4. आता 4 इमेज आपल्याला इथे दिसतील. ठीक आहे, ओके. अजून काय इथं खालच्या साईडला आपल्याला कोणता सेक्शन आपला, प्रोजेक्ट सेक्शन ना. प्रोजेक्ट सेक्शन मध्ये आपण काय केले, प्रोजेक्ट सेक्शन मध्ये मार्जिन टॉप दिले 10 REM. ओके, आपण काय करू, जे आपलं कार्ड सेक्शन आहे ना त्याच्यामध्ये मार्जिन बॉटम आपण किती देऊ, सपोज 3 REM. कार्ड सेक्शन इथं संपले आपलं. प्रोजेक्ट सेक्शन पॅडिंग बॉटम 3 REM. ओके, लेट सपोज 6 REM. ठीक आहे, ओके. आता हा जो कंटेंट आहे माझा, किंवा ही जी इमेज आहे, तर ती काय इकडच्या साईडला शिफ्ट पाहिजे ना थोडीशी. किती, 120 पिक्सल. म्हणजे मला काय करायचंय, माझी जी इमेज आहे 2 नंबरची, तिचं मार्जिन लेफ्ट काय पाहिजे मला, 120 पिक्सल. आणि
जी 4 नंबरची तिचं पण सेम तसंच. बरोबर. आता आपण कंट्रोल एस केलं. झालं आपल्याला जसं पाहिजे होतं तसं. हम्म? आपण जर इन्स्पेक्ट केलं कंटेनर प्रोजेक्ट सेक्शन, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट सेक्शन आपला आणि त्याच्यानंतर काय स्किल सेक्शन, प्रोजेक्ट कंटेनर कितीचा आहे 1200 पिक्सलचा आहे. त्याच्यामध्ये मी फक्त काय केलंय, जी माझी दुसऱ्या नंबरची इमेज आहे ही, तर ती काय केली इकडून 120 पिक्सल इकडे सरकवली. म्हणजे तेवढ्याच कंटेनर मध्ये राहणार आहे ती. बरोबर ना, कॅल्क्युलेट करूनच आपण केलंय ते इथं पण. ठीक आहे. ओके. अजून काय, हा जो माझा वन आहे तो काय, हा वन इथंच आहे. बरोबर आहे ना, इथंच आहे 0 1. पण जर दुसऱ्या इमेज साठी बघितलं तर 2 इकडच्या साईडला आहे. कुठं, टॉप लेफ्टला आहे. आणि कंटेंट इकडच्या साईडला आहे. कुठं, राईट साईडला. मग त्यासाठी आपल्याला त्याला डिफरंटली स्टाईल करायला लागेल. बरोबर ना. आपण काय करू, लेट सपोज काय करू, आपण काय करू, डॉट प्रोजेक्ट कंटेंट लेफ्ट म्हणून. ओके. प्रोजेक्ट कंटेंट लेफ्ट साईडचा लेफ्ट साईडला राहणार आहे. आता आपण कुठं केलंय तसं, प्रोजेक्ट कंटेंट लेफ्ट. ठीक आहे. मला काय करायचंय, हा जो माझा कंटेंट आहे का नाही, हा लेफ्ट साईडला अलाइन झाला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा बाय डिफॉल्ट कसा आहे तो लेफ्ट साईडलाच आहे. बरोबर ना. पण इकडं काय झाला पाहिजे, हा कंटेंट आपला हा इकडं राईट साईडला आला पाहिजे. ओके. आणि इथं लेफ्ट साईडला ते लेफ्ट साईडला काय नाही हरकत. आणि इथं काय झाला पाहिजे, हा राईट साईडला आला पाहिजे. इथं कोण, 01 04. आणि हा जो कंटेंट आहे तो इकडे गेला पाहिजे राईट साईडला. ओके. आपल्याला काय करायचंय, हा जो माझा कंटेंट आहे पहिल्या इमेजचा ऍज इट इज राहायला पाहिजे. तिसऱ्या पण इमेजचा काय राहायला पाहिजे, ऍज इट इजच. फक्त बदलायचा आहे कोणाचा, दुसऱ्या आणि चौथ्या. आपण काय करू, आपल्याला बदलायचा नाही ना त्याचा, म्हणजे ह्याचा बदलायचा आहे राईट साठी. RIGHT राईट. आपण काय करूया ना, पोझिशन ऍब्सोल्यूट आणि काय करायचंय मला, कंटेंटला राईटला आणायचंय ना. मग आपण काय करू, राईट पासून 10% वर आणि टॉप पासून 10%. ठीक आहे. ओके. आता हे कशासाठी केलं आपण, प्रोजेक्ट कंटेंट राईट. ओके ओके, एक मिनिट. हा जो वन आहे आपल्याला तो कुठं आणायचा ऍक्च्युली, इकडे लेफ्टला आणायचा आहे ना नंबरला. त्यासाठी करायचंय आपल्याला, कंटेंट साठी पण करायचंय बट प्रायमरीली आपल्याला नंबर साठी करायचंय. सो मी इथं काय केलं, प्रोजेक्ट कंटेंट नंबर केलं आणि लेफ्ट पासून 10% आणि टॉप पासून 10% केलं. आणि आपण काय करू, ही जी क्लास आपण क्रिएट केली ना, कुठं कुठं टाकणार आपण, हे दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये टाकणार. म्हणजे कुठं, दुसऱ्या प्रोजेक्टचा जो नंबर आहे का नाही, हा इथं कंट्रोल V. आणि इथं काय देणार आपण, 02. अजून कुठं टाकणार, चौथ्या नंबरच्या प्रोजेक्ट मध्ये. तो कुठे, इथं कंट्रोल V. इथं काय 4. प्रोजेक्ट 3 साठी ऍज इट इज कंट्रोल S. आता जर आपण बघितलं 1 इथं आहे, आता 2 इथं येतोय, दिसत नसेल बट एक मिनिट आपण काय करू, हा 4 इथं आलाय. बरोबर. अजून आपण त्याला इकडच्या साईडला सरकू. कुठं,
लेफ्ट साइडला, बरोबर. लेफ्ट पासून तो लेट सपोज 20% आहे, 29 कमी करायचं आहे का? बरं, 5%, 2%, कुठं झालं का 0%? ओके, मला वाटतं मायनस मध्ये ठेवायला लागेल, -3%. आणि टॉप पासून लेट सपोज आपण 9% करू, 5%. ओके, 3, 2, 1. ओके, आता आपल्याला काय करायचंय, जो 2 नंबरचा कंटेंट आहे अख्खा, तर तो अख्खा कंटेंट इकडे राईट कडे शिफ्ट झाला पाहिजे, बरोबर, इकडं. आणि कुठं 4 नंबरचा एक, त्यासाठी आपण काय करू, डॉट प्रोजेक्ट कंटेंट राईट, राईट कडे शिफ्ट झाला पाहिजे. पोझिशन ऍब्सोल्यूट काय झाला पाहिजे, तो राईट पासून 10% आणि टॉप पासून 10%, 10%. ठीक आहे, मी काय केलं, ह्याला कॉपी केलं आणि आपला अख्खा कंटेंट आहे का नाही, कुठे कंटेंट 2 नंबर ना, हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट फर्स्ट, त्याच्यामध्ये प्रोजेक्टचा कंटेंट तो हाय, आपण इथं सिम्पली पेस्ट केलं, राईट, बरोबर. अजून कुठं पाहिजे आपल्याला तसंच, प्रोजेक्ट कंटेंट 4 मध्ये पण, मग ही जी क्लास आहे ती इथं पेस्ट केली, कंट्रोल एस केलं. जर आपण बघितलं ते इकडे राईटला मूव्ह झालंय, बट मला अजून थोडस मूव्ह करायचं झालंय ना राईटला मूव्ह. आपण काय करू, टॉप पासून त्याची ऍडजस्टमेंट करू थोडीशी, टॉप पासून किती, 5%, लेट सपोज 0% केलं आपण. ओके, आणि राईट पासून किती, 6%. ठीक आहे, आता हा जर बघितला आपण, हे पण तिथंच अलाईन आहे आणि आपण आपल्याला जिथे अलाईन करायचं होतं ते पण तिथंच अलाईन झालं. ओके, जर आपल्याला अजून काय थोडस इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण करू शकतो, याच्यात काय अडचण नाही. झालं, ठीक आहे. आता प्रोजेक्ट कार्ड, हे होवरचं बटन का ओव्हर करा, वाय इट्स नॉट वर्किंग, का वर्क करत नसेल, बरं काय झालं याला, आता आपण कुठे इन्सर्ट केलं तर प्रत्येक कार्ड मध्ये ना बटन रीड मोड. ओके, आपल्या मेन बटन वर करते का, करते की, ह्यांना काय झालं वर करायला, आपल्या मेन वेबसाईट मध्ये कसं वर्क करते, करते प्रॉपरली, बट आपल्यामध्ये का करत नाही, हो ठीक आहे. ओके, बटन कुठे आहे आपलं,
बटन त्याच्यावर आपण स्केलिंगची प्रॉपर्टी अप्लाय केली त्याचं तर काही इम्पॅक्ट नसेल ना. कशाला आपण स्केल केलं आहे कंटेंटला अख्ख्या बरोबर ना. होवर केल्यानंतर कार्डवरती बिफोर ह्याचं नाही काय कंटेंट ही प्रॉपर्टी आपण अप्लाय केली बरोबर. लेट सपोज आपण याला टेम्पररी असं ठेवू. ओके आता वर्क करते ठीक आहे. ही काढली आपण प्रॉपर्टी लेट सपोज त्यावेळेस वर्क करत नाही का असं वाय क्यू 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 आपलं बटन कुठे बटन 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 बिफोर बटनवरती ओव्हर केल्यानंतर स्केल झालं पाहिजे 1.1 ओके. काय झालं याला कवर करत नाही कवर करत नाही. प्रोजेक्ट कार्ड्स फर्स्टवरती ओव्हर केल्यानंतर प्रोजेक्ट कंटेंट अख्खा स्केल झाला पाहिजे 1.1ने ओके. नंबर एक दिसलं पाहिजे ठीक आहे. का बरं असं होतं क्यू 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 झेड इंडेक्स 0 बॅकग्राऊंड कलर प्रोजेक्ट कार्ड फर्स्ट एकच क्लास आहे त्याच्यामुळे सगळ्यावरती अप्लाय व्हायला पाहिजे बाय डिफॉल्ट ठीक आहे. टॉप 0 0 आपली जी बॅकग्राऊंड आहे ओरिजिन आणि इंडेक्स 1 म्हटल्यानंतर ना सगळ्यांच्या वरती दिसलं पाहिजे ते ओके. आणि कार्ड सेक्शन कुठे आपला कार्ड सेक्शन कार्ड 1 कार्ड 2 कार्ड 3 कार्ड 4 ओके कार्ड फर्स्ट
absolute transform origin left z index 1. Okay. ठीक है. Should has to work, but why it's not working? Project card, animation, project container, display flex, direction column. ठीक है. project card, image assign केलं. ठीक आहे. प्रोजेक्ट कार्डवरती ज्यावेळेस आफ्टर सुडो सिलेक्टरचा यूज करेल आपण त्यावेळेस बॅकग्राऊंड कलर कसा असला पाहिजे. आपण प्रॉपर्टी घेतल्या पण आपल्या प्रॉपर्टी सेमच आहे तर आफ्टरवरती कंट्रोल V, कोडमध्ये प्रॉब्लेम नाही काय. प्रॉब्लेम कशात ते माहिती आहे का आपल्या कलरमध्ये प्रॉब्लेम. कोड ॲज इट इजच आहे. आता ज्यावेळेस मी फक्त हा कलर उचलून तिथे टाकेल का नाही कंट्रोल C इथं प्लेस केला फक्त कलर. आता मग ॲज इट इज झालं. फक्त कलरमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे डिझायनर लय महत्त्वाचं आहे आपल्याला. नाही तर आपल्याला असं सांगायला लागतं बिनकारण. बरोबर. आता काय करायचं आहे मला ज्यावेळेस होवर करेल आपण. आता काय काय होतं ह्याच्यामध्ये होवर केल्यानंतर नंबर दिसतो आहे आपल्याला बाकीचं पण सगळं दिसतंय पण जो आपला टिंट आहे बॅक साईडचा तर त्याच्या म्हणजे तो ओव्हरलॅप करतोय सगळ्याला. तर तसं नाही झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे असं भारी दिसलं पाहिजे आपल्याला. म्हणजे त्यांचं जो ॲक्च्युअल कलर आहे आणि त्यांचं जे लुकिंग आहे ॲज इट इज आपल्याला विजिबल झालं पाहिजे. बरोबर. अजून काय बिफोरसाठी पण माइट बी कलरचाच इश्यू 100%. तर इथं आपण काय केलं त्यांचा काय लेफ्ट हा कलर समजा आपण घेतला कंट्रोल C कंट्रोल V. ओके. आला का कलर. आलाय पण काय झाला विषय आपला 3 आहे का नाही तर लपतोय तो. मग त्यासाठी मला काय करायला लागेल आपल्याला जो 3 आहे त्याला आपण सेपरेटली काय करू शकतो. लेट सपोज आपण नंबरला काय केलंय का ते बेसिकली लपल्यात ना मागं बॅक साईडला 3 एक लपलाय. हा कंटेंट पण लपलाय मागं. बरोबर. इथं पण सेम तसंच झालंय. सगळीकडे तसंच झालं. आपल्याला काय करायला लागणार आहे त्यांचं Z इंडेक्स वाढवायला लागणार आहे. ओके. मी काय केलं आपला कोडमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. आपला फक्त चुकत काय होतं चुकत पण नाही म्हणायला येणार होतं पण आपण कलर ते प्रॉपरली देत नव्हतो.
तर त्याच्यामुळे ते आपल्याला व्हिजिबल नव्हतं दिसत. ओके. तर काय आपल्याला काय झेड इंडेक्स वाढवायचा आहे कुणाचा नंबरचा. ओके मी काय केलं नंबर ना आपण काय करू झेड इंडेक्स लेट्स 9 करू. ठीक आहे. ह्याचं तर मिटलं ह्याचं पण मिटलं. तर राहिलं कोणाचं 3चं आणि 1चं. मी काय करतो प्रोजेक्ट कंटेन नंबर आपल्या राईट साईडच्या याच्यामध्ये नंबर राईट त्याचं काय करू झेड इंडेक्स आपण हे करण्यापेक्षा आपण काय करू शकतो बरं काय करू शकतो क्लास क्रिएट करून मी झेड इंडेक्सचा असा प्लस दिला नाही. आणि ही जी क्लास आहे का नाही काय केली इथे गेलो आपण आणि कुठं इथं गेलो पेस्ट केलं. चालेल कुठं फर्स्टमध्ये कुठं तरी पण काय झालं का बरं पी राहिला आहे ना त्याच्यामुळेच तिथं पण पी राहिला असेल काय आला 1 1 2 3 4. अजून कोणा जाऊ हा जो माझा कंटेंट आहे का नाही तर त्याचा मला झेड इंडेक्स काय करायचं वाढवायचा आहे. आणि जी माझं इकडून बॅकग्राऊंड येते का नाही इकडच्या साईडने जे स्केल होते त्याचा काय करायचं आहे कमी करायचं आहे. कधी होमवर्क केल्यानंतर बरोबर ना. आपण काय करू ज्यावेळेस बिफोर वरती काय करायचं झेड इंडेक्स -1 करायचं. ओके. तर ते ज्यावेळेस होवर करत ते बॅकला गेलं पाहिजे आणि मला काय झालं पाहिजे माझा जो प्रोजेक्टचा कंटेंट आहे तर त्याचा काय झेड इंडेक्स प्लस झाला पाहिजे. बरोबर ना. कुणासाठी झालं फक्त दुसऱ्या कार्डसाठी. पहिल्यासाठी का नाही झालं दुसऱ्यासाठी आणि चौथ्यासाठी झाले. बरोबर. आपण काय करू प्रोजेक्ट कंटेंट प्रोजेक्ट कंटेंट तर अख्खाच आहे ना सॉरी माफ करा 3 आणि 1 साठी राहिले. वाय का बरं असं माझा स्किल कंटेनर कुठे आहे स्किल कार्ड सेक्शन प्रोजेक्ट नंबर राईट कार्ड फर्स्ट नंबर सेक्शन प्रोडक्ट कंटेंट स्किल सेक्शन स्किल सेक्शन. मला काय करायला लागणार आहे कंट्रोल बी त्याचा पण झेड इंडेक्स आपल्याला काय करायचा आहे 1 कारण ती वर पाहिजे ना. आता आपल्याला थोडंसं व्यवस्थित दिसतं. बरोबर. ओव्हर केल्यानंतर जे आपलं कार्ड नंबर 3 म्हणजे कुठं हे त्याच्यामध्ये प्रोजेक्टचा कंटेंट आहे का हा तो मला वरती आला पाहिजे. ओव्हर केल्यानंतर हे तर व्हायला पाहिजे होतं ना
सिंपल आहे ना. प्रोजेक्ट कार्डवरती होवर केल्यानंतर प्रोजेक्ट कंटेंट आहे त्याचा झेड इंडेक्स काय करा, 1 करा. ते 1 3साठी का आहे नाही, फक्त ते 2 आणि 4साठीच होते का. आता अन्याय का होते तुला काय वाटते, काय काय रिझन असेल. त्याच्यामुळं खरं काय झालं माहिती आहे का, आहे ना याच्या बॅक साईडला लपलेला आहे 3 नंबरच्या कार्डमध्ये आणि पहिल्या नंबरचं, त्याच्यामुळे त्याच्यावर होवर केल्यावर काय आहे ना. तर बघा हे पुढे, त्यामुळे होवर केल्या होत्या याच्यावर, इथं पण सेम लाईक आहे. आपल्याला काय करायला लागेल, डिफरंटली स्टाईल करायला लागेल का, काय करायचं. प्रोजेक्ट कंटेंट लेट्स सपोज प्रोजेक्ट लेफ्ट म्हटलं आपण म्हणजे काय झालं पाहिजे, ॲक्च्युली ह्याच्यात पहिला पाहिजे होतं पण का होत नाही, का होत नाही. फर्स्ट वरती ओव्हर केल्यानंतर वरती दुसऱ्या इंडेक्स आहे तर तो पॉझिटिव्ह बंद करा. आपण काढून टाकू एखाद्या क्लासमध्ये क्रिएट करायला, आपण काढून टाकू. प्रोजेक्ट कंटेंट राईटमध्ये काय केलं, प्रोजेक्ट कंटेंट राईट पोझिशन ॲब्सोल्यूट टॉप आणि राईटपासून तुझी अलाइनमेंट बरोबर. प्रोजेक्ट कंटेंट राईट नंबर राईट त्याचा झेड इंडेक्स पण वाढवला आहे, जो राईट साईडचा नंबर आहे त्याचा.
क्लास तर एकच आहे सगळ्यांना, त्याच्यावर ज्या प्रॉपर्टी आपण अप्लाय केल्या त्याच प्रॉपर्टी सगळीकडे होत्या. काढला गेला सपोज फोरचा पण गेला, टूचा पण गेला, वनचा पण गेला. ओके, यांचा तर पहिल्यांदा गेलेला आहे. काय वाटतंय काय क्यों हो रहा है ऐसा? बॅकग्राऊंड येते त्या बॅकग्राऊंडच्या बॅक साईडला हा कंटेंट तयार करता, तर झेड इंडेक्स त्याचा कमी आहे. आपण एक काय करू, डॉट प्रोजेक्ट कंटेंट मला हे करायचं नव्हतं, बट आता आपल्याला डिफरंट क्लास क्रिएट करू. प्रोजेक्ट कंटेंट राईट आहे लेफ्ट, ठीक आहे. त्याला काय करू, पोझिशन ॲब्सोल्यूट आणि ठीक आहे ॲब्सोल्यूट. त्याला कुठं करून टाकून देऊ, स्पेलिंग चुकलं काय, प्रोजेक्ट कंटेंट लेफ्ट. आता आपण याला समजा कुठं कुठं टाकून दिलं, इथं एक आणि इथं एक, ठीक आहे. आता बघू, आलं काय झालं, आलं का? कार्डवरती कुठं पण होवर केल्यानंतर ना आपला कंटेंट स्केल होतोय. ओके, प्रोजेक्ट सेक्शन कंप्लीट झाला आपला, ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत ते डिझायनर देतो आपल्याला, नाही दिलं की मग असं होतं, बट इट्स ओके, ठीक आहे. समजलं नसेल तर लेक्चर रिपीट बघा यूट्यूबवर टाकल्यानंतर समजून जाईल. ओके, थांबू.